विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजीच्या पुस्तकातील जो वार्षिक परीक्षेसाठी सीन पॅसेज कॉम्प्रिहेन्शन साठी 2021-22 या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे तो इथे सविस्तरपणे पाहणार आहोत। हा जो पॅसेज आहे तो 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय या लेसन मधील आहे। प्रथम आपण पॅसेज समजून घेऊ आणि मग त्यावर दिलेले जे B1, B2, B3, B4, B5 असे 5 प्रश्न आहेत ते समजून घेणार आहोत। क्वेश्चन 2B, रीड द पॅसेज केअरफुली अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज। खाली दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत खाली त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत। The Trojans were delighted to hear this. ट्रोजन लोकांना हे ऐकून खूप आनंद झाला। काय ऐकून? The Greeks have gone. म्हणजे ग्रीक लोक गेले आहेत। They said and the walls are no longer necessary. ते म्हणाले की आता भिंतीची गरजच नाही। Let us make a hole in the wall and drag the horse in. आपण भिंतीमध्ये एक मोठा होल करूया आणि घोडा आत ओढूया। Their wise priest warned them not to do so. priest म्हणजे धर्मगुरू। त्यांचे जे हुशार धर्मगुरू होते त्यांनी त्यांना इशारा दिला की तुम्ही असे काही करू नका किंवा त्यांना ताकीद दिली की तुम्ही असं काही करू नका। It may be a trick that will ruin us. ट्रिक म्हणजे युक्ती। कदाचित ती त्यांची युक्ती असेल की ज्यामुळे आपण उद्ध्वस्त होऊ, नष्ट होऊ। You will bring disaster on the city if you break down the walls. ते म्हणाले की जर तुम्ही भिंत पाडली तर कदाचित तुम्ही शहरावरती आपत्ती आणाल। डिझास्टर म्हणजे संकट आणाल। But they were so excited that they paid no attention to his words. पण ते एवढे उत्तेजित झालेले होते, एक्साइटेड म्हणजे उत्तेजित झालेले होते की त्यांनी ते जे काही बोलले त्याकडे लक्ष दिले नाही। They broke down part of their strong wall in order to drag the horse in. म्हणजे त्यांनी घोड्याला आत ओढण्यासाठी त्या मजबूत भिंतीचा काही भाग पाडला। All that day the Trojan feasted and drank and celebrated. त्या दिवसभर ट्रोजन लोकांनी मेजवानी केली, मद्यपान केलं आणि आनंद लुटला। आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. म्हणजे त्यांच्या उत्सवानंतर, त्यांच्या सेलिब्रेशन नंतर ते सर्व झोपी गेले, अगदी गाढ झोपले। बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. म्हणजे काय तर आनंदाच्या त्या दिवसानंतर दहशतीची आणि मृत्यूची रात्र आली. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. म्हणजे ग्रीक लोकांच्या ज्या जहाजा होत्या त्या खूप दूर गेलेल्या नव्हत्या. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. म्हणजे एका बेटावर ते पोहोचल्याबरोबर त्यांनी त्यांची जी पाल आहे ती खाली टाकली आणि त्यांच्या जहाजांचे नांगर टाकली. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. Mast म्हणजे शिड्यांची डौलकाठी. त्यांनी इथे काय सांगितलंय? In the darkness, the fleet sailed back. म्हणजे अंधाराचाच ताफा परत निघाला. And the leading ship,
लिडिंग शिप म्हणजे पुढे जाणारे जी जहाज, सगळ्याच्या पुढे असणारे जी जहाज आहे, आपण आघाडीची जहाज असं म्हणू. विच वॉज ॲगमेनन्स, की जी ॲगमेनन्सची होती. बोर अ रेड लाईट ऑन इट्स मास्ट, त्याच्या शिड्याच्या डोलकाठीवरती लाल रंगाची उंच अशी लाईट लावली होती. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. ग्रीक जो ताफ्याच्या परतीची वाट पाहत होता, तो लाकडी घोड्याकडे धावत गेला आणि त्यांनी सिग्नल दिला. द साइड ऑफ हॉर्स ओपन, घोड्याची बाजू त्यांनी उघडली. द ग्रीक्स क्लाइंब आउट अँड ओपन द गेट्स, ग्रीक बाहेर आले आणि त्यांनी दरवाजे उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, गाढ अशा झोपलेल्या शहरामध्ये संपूर्ण ग्रीक लोकांचं सैन्य घुसलं. इमिजिएटली द ग्रीक सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस, आणि ताबडतोब ग्रीक लोकांनी घरे, बुरुज किंवा टॉवर्स आणि राजवाडे यांना पेटवले आणि बिगॅन टू बर्न अँड किल, आणि त्यांची जाळपोळ करायला सुरुवात केली, लोकांना ठार मारण्यासाठी सुरुवात केली. अशा प्रकारे हा इथे आपल्याला पॅसेज दिलेला आहे. आता या पॅसेजवरती आपल्याला 5 प्रश्न दिलेत. ते 5 प्रश्न आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न बघा, फिलिंग द ब्लँक्स विथ प्रॉपर ऑर्डर्स, म्हणजे आपल्याला प्रॉपर ऑर्डरनी ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या फिलअप करायच्यात. आपल्याला यासाठी पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचायला लागेल. पॅरेग्राफमध्ये त्या लाईन्स जशाला तशा दिलेल्या आहेत, फक्त त्यातील जी रिकामी जागा आहे ती आपल्याला इथे भरायची. मी इथे तुम्हाला ग्रीन इंक वापरून हायलाइट सुद्धा केलेले, फक्त तुम्ही इथे उत्तरं लिहायची आहेत. द लिडिंग शिप डॅश डॅश बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट, याचं उत्तर आहे द लिडिंग शिप which was Agamemnon's bore a red light high on its mast. Number 2, dash dash warn the Trojans not to break down the wall, म्हणजे ती भिंत जी आहे ती पाडू नका असा इशारा, अशी ताकीद कोणी दिली? देअर वाईज प्रिस्ट, त्यांचे जे हुशार धर्मगुरू होते त्यांनी. डॅश डॅश क्रेप टू द वुडन हॉर्स अँड घेव द सिग्नल, घोड्याकडे धावत गेला आणि त्यांनी सिग्नल दिला. कोणी दिला? तर एक जो ग्रीक मागे राहिलेला होता त्यांनी. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट, ताफ्या परत येण्याची जो ग्रीक वाट बघत होता तो घोड्याकडे धावत गेला आणि त्यांनी सिग्नल दिला. डॅश डॅश वॉन्टेड टू मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन, ट्रोजन जे होते त्यांची इच्छा होती की वॉलला एक होल करावं आणि घोड्याला आत घ्यावं. आता इथे हायलाइट केलेले जे उत्तर आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत. A2 प्रश्न बघूया आता आपण. B2, कम्प्लीट द वेब. द ग्रीक सेट फायर टू, ग्रीक लोकांनी कशाला आग लावली. इथे बघा 4 कॉलम रिकाम्या जागा दिल्यात, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला रेड शाईने हायलाइट केलेलं आहे ते वाक्य जशा तसं आहे बघा. इमिजिएटली द ग्रीक सेट फायर टू हाऊसेस, टॉवर्स, पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. इथे 4 बॉक्समध्ये फिलअप केलंय. हाऊसेस, टॉवर्स, पॅलेसेस, बिगॅन टू बर्न अँड किल म्हणजे त्यांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आणि त्यांना ठार मारायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. B3, राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स. इथे आपल्याला नाउन्स दिलेले आहेत आणि त्यांना वर्णन करणारे शब्द आपल्याला पॅसेजमधून शोधून काढायचे. आता जे शब्द आहेत त्याच्या मागे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आहेत. स्लीपिंग सिटी, झोपलेले शहर. रेड लाईट, लाल रंगाचा प्रकाश. वुडन हॉर्स, लाकडाचा घोडा. ग्रीक आर्मी, ग्रीक लोकांचं सैन्य. B4, do as directed. Let us make a hole in the wall. Add a tail tag. आपल्याला या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे. टेल टॅग म्हणजेच क्वेश्चन टॅग. हे जे वाक्य आहे लेट अस मेक अ होल इन द वॉल, लेटसनी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे
शॅल वी हा क्वेश्चन टॅग आपण नेहमीच लेटेस्टनी सुरुवात झालेल्या वाक्यासाठी वापरतो. नंबर 2, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. अंडरलाईन अ डिपेंडंट क्लॉज अँड नेम इट. डिपेंडंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. इथे सबऑर्डिनेट क्लॉज दिलाय इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. म्हणजे या वाक्याचा अर्थ आधी समजून घेऊया आपण. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी. तुम्ही शहरावरती मोठं संकट आणाल. कधी? इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. जर तुम्ही ही भिंत पाडली तर. जर तुम्ही ही भिंत पाडली तर हा झाला आपला डिपेंडंट म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि याला आपल्याला दुसरा आणखीन एक प्रश्न विचारलाय, नेम इट. हा ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशन आहे. म्हणजे इथे त्यांनी अट सांगितलेली आहे. B5, व्हॉट वुड यू लाईक टू डू फॉर युअर मदरलँड. तुमची जी मातृभूमी आहे त्या मातृभूमीसाठी तुम्हाला काय करायला आवडेल आणि का. बघा इथे प्रश्नाचं उत्तर आहे, आय वुड लाईक टू कीप माय मदरलँड क्लीन, हेल्प द पुअर अँड रिस्पेक्ट द लॉज ऑफ माय कंट्री. म्हणजे माझ्या मातृभूमीसाठी मला काय करायला आवडेल तर माझी मातृभूमी स्वच्छ ठेवायला आवडेल, गरीब लोकांना मदत करायला आवडेल आणि जे आपल्या देशाचे कायदे आहेत त्याचा आदर करायला आवडेल. आता दुसरा प्रश्न विचारलाय की वाय. त्याचं उत्तर बघा, आय वॉन्ट टू डू धिस बिकॉज माय कंट्री हॅज गिव्हन मी एव्हरीथिंग, एज्युकेशन, शेल्टर अँड फ्रीडम. मला मातृभूमीसाठी काय करायला आवडेल तर मातृभूमीला स्वच्छ ठेवायला, गरीबाला मदत करायला, कायदे जे आहेत आपल्या देशामध्ये त्याचा आदर करायला आवडेल. पण का आवडेल तर हा जो आपला देश आहे त्या देशाने मला प्रत्येक गोष्ट दिली आहे. मला शिक्षण दिलंय, मला निवारा दिलाय, मला स्वातंत्र्य दिलंय आणि म्हणून मला ते करायला आवडेल. असा प्रश्न इथे दिलाय. तुम्हाला 2 प्रश्न दिले तर दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा आपण एक टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे आपल्या इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील धड्यामधील सीन पॅसेज आपण इथे समजून घेतलेला आहे. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी शीट म्हणजेच क्वेश्चन पेपरमध्ये आलेला असाच आणखीन एक सीन पॅसेज तुम्हाला समजून सांगणार आहे कॉम्प्रिहेन्शनचा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही सजेशन असतील त्या सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगितल्यात तरी चालेल.